बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बघा एक महत्त्वाची बातमी। आरोपींच्या नातेवाईकांची आता बँक खाती गोठवलेली आहेत, ज्यांना ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आता सीआयडीच्या पथकाची चौकशी तर आहेच, मात्र आता वेगात हालचाली होत आहेत, कारण जे जे आरोपी आहेत त्यांच्या सगळ्या नातेवाईकांची बँक खाती देखील पोलिसांनी गोठवलेली आहेत। बघा एक महत्त्वाची बातमी, सरपंच हत्या प्रकरणात ही मोठी कारवाई आहे। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता कारवाईला वेग आलेला आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्या सोबत आहेत। माधव, आता आरोपींच्या भोवती जो फास आवळला जात आहे, तर दुसरीकडे आता नातेवाईकांची बँक खाती देखील गोठवलेली आहेत, काय अधिक माहिती? सीआयडीच्या पथकाकडून सगळ्याच बाजूनं सखोल चौकशी सुरू आहे। आपल्या सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार आज दिवसभरात जवळपास 25 जणांची चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीमध्ये काही मित्र, नातेवाईक आणि संबंधित लोक आहेत, त्यांची सगळी चौकशी होत आहे आणि त्यांच्याबरोबरच आतापर्यंत जवळपास 150 जणांची चौकशी सीआयडीच्या पथकाने केलेली आहे। इतकंच नाही तर त्यांच्याशी संबंधित जवळपास 150हून अधिक अकाउंट्स आहेत, म्हणजे त्याचा आकडा हा ट्रिपल नंबर, म्हणजे ते 999 पण असू शकतात असंही अंदाज वर्तवला जाऊ शकतो। हे 3 अंकी आकड्याचे वेगवेगळ्या बँकेचे अकाउंट्स आहेत, जे करंट अकाउंट्स आहेत, काही सेव्हिंग अकाउंट्स आहेत, त्याची सुद्धा सखोल चौकशी सुरू आहे आणि ते सुद्धा आता जप्त करण्यासंदर्भातची कारवाई सीआयडी मार्फत केली जाणार आहे। त्याचे खाते गोठवले जाणार आहेत। विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले होते की त्यांच्या मालमत्ता जप्ती संदर्भात तातडीनं पाऊल उचलावं। त्या संदर्भात सीआयडीने सखोल माहिती घेऊन ही कोर्टापुढे सादर केलेली आहे। कोर्टाच्या आदेशानंतर ती सगळी पुढची कारवाई केली जाणार आहे आणि त्या संदर्भातल्या सगळ्या मालमत्ता गोठवल्या जाणार आहेत। ही सगळी माहिती आपल्याला मिळालेली आहे। त्यानुसार आतापर्यंत जे काही या तपासामध्ये समोर आलेलं आहे ती सीआयडीच्या महत्वाचा मुद्दा आहे, वाल्मिक कराडची देखील सगळी बँक खाती गोठवली गेलेली आहेत अशी सुनावणी विचारशील। वाल्मिक कराडची देखील सगळी बँक खाती गोठवली गेली आहेत का, किंवा मालमत्ता संदर्भात काय पोलिसांनी हालचाली केल्यात का? या प्रकरणातील सखोल चौकशी सुरू असताना एक तर खून प्रकरणातील आरोपी, त्याचबरोबर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडशी संबंधित जेवढे नातेवाईक आहेत किंवा त्यांच्याशी संबंधित असलेले लोक आहेत, त्यांची सखोल चौकशी सुरू झाल्यानंतर काही खाती गोठवलेली आहेत, कारण त्या खात्यातून कुठलेही व्यवहार करता येणार नाहीत। त्यामध्ये नक्कीच माधव, आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।